दिवाळीच्या वेळेस मी साडी घेतली नव्हती म्हणून नवऱ्याला सांगितलं मला संक्रांतीला साडी पाहिजे. त्यांनी घेऊन दिली पण आता मला ती रिटर्न करायची. ती का सांगते तुम्हाला, पण त्याच्या अगोदर इथं झाला होता दुपारचा टायमिंग आणि माझ्या बाईला भाजीपोळी नको आहे, तिला भात पाहिजे होता. म्हटलं चल मी तुला भात गरम करून देते. तर सकाळीच ना ही रील बघितली होती मी आणि माझ्याकडे सगळं साहित्य होतं. म्हटलं चल बनवूनच घेते. बटर टाकलं, त्याच्यामध्ये मी टाकली वाटाणे, सिमला मिरची, गाजर आणि फ्लावर हे टाकून ना थोडंसं मीठ घातलं होतं मी त्याच्यामध्ये आणि सॉफ्ट होऊस तर त्यांना परतिलं. त्यानंतर ना मी त्याच्यामध्ये टाकला होता पावभाजी मसाला. पावभाजी मसाला टाकला आणि थोडंसं बटर माझ्याकडे एक्स्ट्रा पडलं होतं. म्हटलं ठेवून तरी काय करायचं, मी ते बी टाकून दिलं. तो शिळा भात त्याच्यात टाकून दिला आणि तो नंतर परतून घेतला. वरतून त्याच्यामध्ये कांदा, टमाटर, कोथिंबीर टाकलं, परत परतून घेतलं. खायला खरंच इतका सुंदर होता ना, मला असं वाटतं तो पावभाजी मसाला टाकल्यानं ना एकदम टेस्ट म्हणजे वेगळीच लागत होती याची. खूप छान बटर आणि पावभाजी मसाला ह्या 2 गोष्टींना ना भात एकदम सुंदर झाला होता. तुम्ही बी नक्की ट्राय करून बघा. तर त्यानंतर माझ्या श्रद्धानं खाल्ला आणि तिचं तर म्हणणं होतं का आता मला मम्मी डब्याला बी असा भात द्यायचा बरं का. म्हटलं हो ठीक आहे चालेल. त्यानंतर आम्ही निघालो होतो गावात, कारण की मला घ्यायची होती साडी. तर आज माझं बाळ जरा जास्तच स्माईल देत होतं. त्याला म्हटलं चल तुला परत परत घेते कॅमेरामध्ये, ते बघा त्याची स्माईल. त्यानंतर तो असा बघा असं काय करतो माहिती आहे का, गाडीवर जाताना पप्पाच्या गळ्यात पडतो. म्हणजे त्यांना बी गाडी चालू द्यायची नाही आणि मला बी व्यवस्थित बसू द्यायचं नाही. साडी वगैरे घेऊन झाली आणि म्हटलं चला आता याला बी कपडे घेऊ, कारण की माझं बाळ आज लयच खुश होतं. म्हटलं चला याला 2 टी शर्ट आणि 2 पॅन्ट घेऊन दिल्या. त्यानंतर घरी येता येता अंधार झाला आणि थोडाफार स्वयंपाक केला आणि बघते तर म्हटलं चला मी आता ना माझी साडी बघून घेते. बघा ह्या साडी फॉल्टेड निघली म्हणून मला आता ही रिटर्न करायची आहे आणि मी आता दुसरा पॅटर्न घेऊन येणार आहे. बाय.